फेब्रुवारी महिना आला की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. शेतातला ऊस उंच वाढलेला दिसतो आणि वाटतं वाह, यंदा 110 टनाचं टार्गेट नक्की पूर्ण होणार. पण थांबा, एक गोष्ट आहे जी लक्षात घ्यायला हवी. एक कठोर सत्य आहे. फेब्रुवारी महिन्यात तुमच्या ऊसाचं वजन उंची ठरवत नाही तर त्याची जाडी ठरवते. मग प्रश्न साहजिकच आहे नाही का? जे पीक डोळ्यांना उंच दिसतं ते खरंच काट्यावर वजनदार ठरतं का? खरं सांगायचं तर हा एक मोठा गैरसमज आहे आणि याच गैरसमजामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान होतं. चला, आज आपण यामागचं खरं कारण काय आहे ते समजून घेऊया. आता ही स्लाइड बघा. इथे सगळा हिशोब तुमच्या समोर आहे. एका बाजूला आहे उंच आणि पातळ ऊस, दिसायला एकदम जबरदस्त, पण वजन फसवा आहे. आतून रसही पाणसट आणि मग शेवटी काय तर नफा कमी. आता दुसऱ्या बाजूला बघा, आखूड पण जाड ऊस, दिसायला अगदी साधा, पण जेव्हा तो काट्यावर जातो तेव्हा खरं वजन दाखवतो. रस दाट असतो आणि म्हणूनच नफा जास्त मिळतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, साखर कारखाना तुमच्या ऊसाची उंची नाही मोजत, ते वजन मोजतात. तर ऊसाचं वजन वाढवण्याचं हे जे गणित आहे ते सोडवण्यासाठी आपण आज 5 महत्त्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत. सगळ्यात आधी वजनाचा हा मोठा भ्रम काय आहे ते बघू. मग पिकाला योग्य पोषक तत्वांचे संकेत कसे द्यायचे, पाणी, हवा आणि दाब यांचा खेळ काय आहे, पिकाची छुपी वाढ कशी मिळवायची आणि सगळ्यात शेवटी एक सोपी 7 दिवसांची कृती योजना. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. वजनाचा मोठा भ्रम आणि हा कांड्यांचा खेळ नेमका आहे तरी काय हे समजून घेऊया. बरं, आपण कांड किंवा इंटरनोड असं म्हणतो, पण हे नेमकं आहे तरी काय? अगदी सोपं आहे. ऊसाच्या खोडावर ज्या गाठी असतात त्या 2 गाठींमधलं जे अंतर आहे त्यालाच कांड म्हणतात. आणि खरं सांगू, ऊसाचा व्यास, त्याची घनता आणि त्यात किती रस भरणार आहे हे सगळं ह्याच भागात ठरतं. म्हणजे उत्पादनाचा सगळा खेळ ह्याच कांड्यांवर अवलंबून आहे. आता या कांड्यांची वाढ कशी होते याचे 3 टप्पे आहेत. सगळ्यात आधी पेशी विभाजन होतं, म्हणजे नवीन पेशी तयार होतात. मग होतं पेशी विस्तार, म्हणजे ज्या पेशी आहेत त्या ताणल्या जातात, लांब होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा टप्पा, पेशी भरणे, म्हणजे या पेशींमध्ये कर्बोदके आणि रस भरला जातो. आता इथेच खरी गंमत आहे. कांड फक्त लांब होणं आणि ते आतून पूर्णपणे भरणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ही गोष्ट तर अजिबात विसरू नका. फेब्रुवारी महिना इतका महत्त्वाचा का आहे? कारण याच महिन्यात तुमचं पीक पुढच्या 120 ते 150 दिवसांसाठी आपली वाढीची दिशा पक्की करतं. म्हणजे त्याला फक्त ताणायचं आहे की आतून भरायचं आहे हे आत्ताच ठरणार. एकदा का पिकाने स्ट्रेच मोड पकडला की पुढचे 4-5 महिने तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून आत्ताच योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, योग्य पोषक तत्वांचे संकेत. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपण किती खत देतो यापेक्षा कोणतं खत देतो हे जास्त महत्त्वाचं आहे. ऐकून कदाचित धक्का बसेल, पण खरं आहे. जवळपास 70% ऊसाचं वजन कमी होण्यामागे नत्र खताची एक छोटीशी चूक असते. हो, फक्त एक चूक. आणि ही इतकी सामान्य चूक आहे की अनेकांचं तिच्याकडे लक्षच जात नाही. याला आपण नत्राचे 2 चेहरे म्हणू शकतो. पहिला आहे अमोनिकल नायट्रोजन, जो आपल्याला युरियातून मिळतो. हा पिकाला सिग्नल देतो, अरे लवकर उंच वाढ, आणि मग पीक फक्त उंची वाढवतं, वजन नाही. या उलट दुसरा आहे नायट्रेट नायट्रोजन. हा पिकाला एकदम वेगळा सिग्नल देतो. तो म्हणतो पेशी भर, वजन वाढव, आणि यामुळेच पिकाला वजन आणि घनता दोन्ही मिळतात. तर जर नत्र हा वाढीचा सिग्नल देणारा ड्रायव्हर असेल, तर पोटॅशियम म्हणजे के हा वजनाचा सिग्नल देणारा कंडक्टर आहे. तोच वाढीला वजनात बदलण्याचं काम करतो. हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. नत्र ऊस वाढवतो आणि पोटॅशियम ऊस भरतो. वजनदार पीक हवं असेल तर या दोघांमध्ये योग्य संतुलन साधण्याशिवाय पर्याय नाही. आता आपण तिसऱ्या भागाकडे जाऊया. इथे आपण त्या अदृश्य घटकांबद्दल बोलणार आहोत जे दिसत नाहीत पण आपल्या उत्पादनावर मोठा परिणाम करतात. ते म्हणजे पाणी, हवा आणि दाब. अनेकदा असा प्रश्न पडतो नाही का, शेतात पीक एकदम हिरवंगार आहे, पाणी पण भरपूर देतोय, तरीसुद्धा ऊस वजनाला हलका का भरतो? याचं उत्तर मुळांच्या एका मोठ्या समस्येमध्ये लपलेलं आहे. हे बघा, आपल्याला वाटतं मुळांना फक्त पाणी आणि पोषक तत्व लागतात. हे खरं आहे, पण ह्या दोन्हीपेक्षा एक तिसरी गोष्ट जास्त महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे ऑक्सिजन. जेव्हा जमिनीत सतत पाणी साचलेलं असतं, म्हणजे ती चिखलमय असते, तेव्हा मुळांना श्वास घ्यायला ऑक्सिजनच मिळत नाही. आणि मग काय होतं? कांड्या फक्त लाभ होतात पण आतून पोकळं राहतात. मग यावर उपाय काय? अगदी सोपा आहे. ओल्या कोरड्या पाण्याचं चक्र पाळा. म्हणजे एकदा पाणी दिलं की जमिनीत थोडा वापसा येऊ द्या, लगेच दुसरं पाणी देऊ नका. असं केल्याने मुळांना श्वास घ्यायला वेळ मिळतो,
ती खोलवर जातात आणि कांड्या आपोआप जाड होतात. आणखी एक गोष्ट, ऊसाला भर लावणे म्हणजे बुंध्याला माती लावणे. हे का महत्वाचं आहे? कारण जेव्हा ऊसाच्या बुंध्याला मातीचा दाब मिळतो तेव्हा पिकाला एक सिग्नल मिळतो की आता स्थिर व्हायचंय, आणि मग ते उंची वाढवण्याऐवजी आपली जाडी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतं. हा एक नैसर्गिक प्रतिसाद आहे. चला आता पुढचा मुद्दा बघूया, छुपी वाढ मिळवणे. कधीकधी आपण सगळं काही बरोबर करतो, पण काहीतरी अडथळा असतो ज्यामुळे वाढ थांबते. हा अडथळा म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा. हे बघा, झिंक हा पेशी विभाजनाचा मॅनेजर आहे. बोरॉन साखरेला पानांपासून कांड्यांपर्यंत पोहोचवणारा ट्रान्सपोर्टर आहे. आणि मॅग्नेशियम हा प्रकाश संश्लेषणाचा म्हणजे अन्न बनवण्याचा मुख्य शेफ आहे. जरी तुम्ही एनपीके खत भरपूर दिलं पण हे गुणवत्ता नियंत्रक कामावर नसतील तर पेशी भरणारच नाहीत. आतापर्यंत आपण सिद्धांत समजून घेतला, पण आता सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा भाग, प्रत्यक्ष शेतात काय करायचं. ती आहे आपली 7 दिवसांची कृती योजना, ज्यामुळे तुम्ही तुमच्या उत्पादनावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकाल. उत्पादनात चूक होऊ नये म्हणून दर 7 दिवसांनी आपल्या पिकाचं एक छोटंसं हेल्थ चेकअप करायचं. काय तपासायचं? 1. कांड्याची लांबी जास्त वाढतेय का? 2. कांड दाबल्यावर मऊ लागतंय का? 3. पानं जास्त पसरतायत की सरळ उभी आहेत? 4. मुळांच्या जवळची जमीन सतत ओलसर राहतेय का? आणि 5. संपूर्ण शेतात वाढ एकसारखी होतीये की नाही? आणि हा तक्ता तर तुमच्यासाठी एक रेडीमेड डॉक्टरच आहे. समजा तुम्हाला दिसलं की कांड जास्त लांब होतंय, लगेच पाणी कमी करा आणि नत्राचा प्रकार बदला. जर कांड मऊ वाटलं तर समजायचं पोटॅशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज आहे. म्हणजे लक्षणं बघा आणि लगेच उपाय करा. इतकं सोपं आहे. तर आजच्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा संदेश हाच आहे. फक्त ऊस उंच वाढलाय म्हणून आनंद साजरा करू नका. खरा आनंद तेव्हाच आहे जेव्हा फेब्रुवारी महिन्यात तुमच्या ऊसाच्या कांड्या जाड आणि वजनदार असतील. कारण तेव्हाच ऑक्टोबरमध्ये तुमची ट्रॉली काठोकाठ भरेल आणि वजनही भरपूर देईल.